पापलेट कसे आहेत? पहिले आपण बाया लोकांची मच्छी दाखवू इकडे. जास्त करून ही लोकांना स्वस्तामधली मच्छी उचलत असतात आणि आपल्याला देत असतात इकडे. कैसा आहे बोंबील? कैसा आहे? 200 रुपये किलो मध्ये. 200 रुपये. आणि सकला मासा केवढा मोठा आहे बघा बापरे. 8 किलोचा एक मासा आहे. सुरमई 550 रुपये किलो आहे. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेशा मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आलेलो ना ट्रॉफिकच्या फिश मार्केटमध्ये आलेलो आहे. तर खूप सारे आपल्याला मच्छी आज पाहायला भेटणार आहेत. आज रविवार पण आहे. काय मच्छीचे भाव आहेत ते बघूया आपण. बघा इकडे मच्छी मार्केट चालू झालेलं आहे इकडे. हे बघा शिंपडी कशात भाऊ? शिंपड्या कशा आहेत? चौकाचे आणि चौका 12. ओके. कशा आहेत भाऊ शिंपल्या? काय कसे आहेत? 100ला 4 आहे. 100ला 4 आहेत का? ओके. हे समुद्रामध्ये आहेत ना? समुद्र आहेत. मस्तपैकी आज शिंपल्या पाहायला भेटतात इकडे. 200 का कितना? 200 का कितना? बहुत है, बहुत है. सुरमई प्रॉन्स पाहायला भेटतात इकडे. काय भाऊ हे पापलेट कसे आहेत? पापलेट कसे आहेत? 500 का 3? 500 रुपयाला 3 आहेत भाऊ. खूप सारे आपले महाग आहेत थोडे वाटतं मच्छी. हे सर्व भैया लोक आहेत इकडे. रिटेलरवाले असतात ना, त्यांचा भाव जास्त असतो इकडे. बघा आपण सध्या इकडे बाहेरच आहोत रस्त्यावर. तसे रस्त्याची मच्छी आपण बघतो. नंतर आपण फिश मार्केटमध्ये आतमध्ये जाणार आहोत. हे सर्व पापलेट आपल्याला पाहायला येतात तिकडे. ही जास्त करून बर्फामधली मच्छी असते बघा. हे सर्व भाई आहे तिकडे. हे बोंबील आहेत. परत सुरमई पण आहे छोटी छोटी अशी. या लोकांची सर्व ही मच्छी आपल्याला पाहायला भेटते. आणि हे लोकांचा म्हणजे बर्फामधली मच्छी असते. जास्त करून ना मच्छी बरोबर नसते ही जास्त अशी. हे बघा हे सर्व भाई लोक आहेत तिकडे. ॲक्च्युली आपण मेन आपल्याला फिश मार्केटमध्ये आतमध्ये जायचं आहे. तो आपण तिकडे जाऊया. पहिले आपण भया लोकांची मच्छी दाखवू इकडे. जास्त करून ही लोकांना स्वस्तामधली मच्छी उचलत असतात आणि आपल्याला देत असतात इकडे. हे बघा इकडे भले त्यांचा रेट ज्या कमी असतो. हे बघा इकडे सुरमई बघा. खूप सारी सुरमई आपल्याला पाहायला भेटते. काय सुरमई कशी आहे भाऊ? सुरमई कसं आहे? 450 का. 450 का? ही इतना छोटा वाला? बापरे. ओके. महंगा है. 450 रुपये. ज़्यादा महंगा. मार्केट में हाँ जा रहा है. मार्केट में जा रहा है. देखता ये मार्केट खत्म हो गया. आपका उड़ जाएगा अभी है. हम लोग अभी अच्छी और भी लेगा ना. पूरे मार्केट में. और पापलेट का क्या भाव है? पापलेट का कैसा है? लो 300 का 4 ज़्यादा देगा. 300 का 4. 300 रुपयाला 4 आहेत. फिश मार्केटचं आपल्याला फिश मार्केट पाहायला भेटते. हा पत्र्याचा शेड आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला जायचं इकडे. आणि वाजले जरा लेट झालो आम्ही. 8 सव्वा 8 झाले. थोडंसं लेट झालं. आणि बघा ही मच्छी आपल्याला पाहायला भेटते खूप सारी. आता लेप मासे आहेत, खेकडे आहेत, मुशी पण आहेत. मावशी घेऊन बसले तिकडे. बोंबल्याचा वाटा बघा कसं आहे. सुरमई बघा थोडे मोठे मोठे कटिंग करतात इकडे. जबरदस्त सुरमई मोठी मोठी कटिंग. हो सर्व हॉटेलला जातात सुरमई. पापलेट पाहायला भेटतात आपल्याला. फ्रेश पापलेट मस्त असे. कसे पापलेट काय? 1300 रुपये. कितने? 3 ही खाले का? 1000 रुपये. बघा किती खूप सारे सुरमई आपल्याला पाहायला भेटतात. मस्तपैकी तिकडे डिकच लागले सुरमईचं असं. हलवा मासा पण आहे मस्त अशा. बर्फामध्ये ठेवलेले असतात. इथे प्रॉन्स आहेत. मस्त बोंबील पण छान आहेत असे इकडे बघा. काय कसे बोंबील कसे आहेत? 120 रुपयामध्ये. कितना किलो चाहिए? सुरमई बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आपल्याला पाहायला. हलवा मासा पण आहे इकडे असा. ज्या मोठे मोठे मासे आपल्याला पाहायला भेटतात इकडे. आणि इकडे ते पापलेट आहे ते 1000 रुपयाला आहेत. 5 पापलेट आहे इकडे. खूप सारी आपल्याला मच्छी पाहायला भेटते इकडे. आणि इकडे पापलेट. आता काय पापलेट कसे आहेत रे? 700 रुपये. 700 रुपयाला किती आहे? 700 रुपयाला 1 किलो इथे दिलं पाहिजे. मस्त छान आहे तसे. 700 रुपये किलो. काय रे कसे आहेत पापलेट? छोटे पापलेट आहेत मस्त. अच्छा 26 रुपये पुरा ट्रे का? अच्छा पूर्ण 2600 रुपयाला ट्रे. आणि इकडे 3500. अच्छा 3500. प्लेट मस्त फ्रेश आहे. काय दादा पापलेट कसे आहेत? 1050. 1050 आहे मस्त. बघा पापलेट बघा 1050. आणि काय सुरमई कशी? सुरमई 300 रुपयाला सुरमई.
कैसा आहे बोंबील कैसा आहे? 200 रुपये किलोमध्ये 200 रुपये. आणि प्रॉन्स इकडे 280 रुपये प्रॉन्स आहे तिकडे. आपल्याला पाहिलं रविवार पण आहे आणि खूप सारे मच्छी आपल्याला कर्ली मासा बघा इकडे तेव्हा म्हणजे जरा फुटलेले थोडेसे फुटल्यानंतर जास्त भाव त्यांना भेटत नाही असं इकडे बघा. सुरमईचा इथं खूपच सुरमई आपल्याला पाहिलं प्रॉन्स बघा त्यांना मोठे मोठे आहेत. सुरमई खूप सारा सुरमई हलवा मासा पण आहे बघा. गर्दी बघा वेगळी सारे एका प्रत्येकाच्या डोक्यावरती टप काही नाही काहीतरी असं इकडे. काय सुरमई कशी आहे काका? हे 400 रुपये हे 300 रुपये 400-300 रुपयामध्ये असते. 500 रुपये पुढे येते 500 रुपये. गर्दी काय बघा पूर्ण अशी गर्दी पाहायला भेटते बापरे. खाली तर पूर्ण परत पाकट पण आहे तिकडे पाकट आणि इकडे टोळी बिळी मस्त आपल्या पाहायला भेटते तिकडे. हल्ले मासे बघा डोमा बघा. तिथे लॉबस्टार बघा केवढे मोठे पाहायला भेटतात. लॉबस्टार काय लॉबस्टार कसे जबर वाटतं तो. यस लॉबस्टर बघा केवढे मोठे आहेत आपल्याला पाहायला भेटतात. काय कसे आहेत लॉबस्टर? हे 2000 रुपये किलो 2000 रुपये. इकडे मालक बसते तिकडे मालक चालक इकडे. हे बघा सुरमई कैसा आहे? 500 रुपये किलो 500 रुपये खाली 500 रुपये. किती किलोची असेल? कितना किलो काय? 3 किलो 3 किलो का? अच्छा ओके ओके. आणि हा कोणता हे मासा कोणता आहे? ताम मासा खायला पण छान असतो. 4.5 काढले आणि इकडे ती पाकट बघा कसं भारी दिसते. इकडे गोलमध्ये ती पाकट पाहायला भेटते इकडे. जाम सर्व आपल्याला हा फिश मार्केट जबरदस्त पाहायला भेटते इकडे. आता इकडे गाड्या लोड करण्याचं काम चालू आहे. इकडे जी मच्छी येत असते ना तिकडे ते गाड्या लोड करतात थर्माकोलमध्ये असं. आणि इकडे प्रॉन्स बघा असले बाहेर इकडे पाहायला भेटतात. पॉपलेट पण केवढे मोठे आहेत बघा बापरे. खूप मोठे पॉपलेट 1500 प्रॉन्स कसे आहेत तो प्रॉन्स? हे 300 रुपये 5 किलो घेतली आहे वापर. अच्छा 300 रुपये किलोवरती मस्त आपल्याला पाहायला भेटतात. काय कसे आहेत भाऊ किलो कसे आहेत? 450 रुपये. इकडे ही छोटी आहे 350 वाम बघा किती पाहायला भेटत बापरे. खूप सारे वाम आपल्याला पाहायला भेटत इकडे. किती वाम आहेत बघा एका ठिकाणी अशा. हलवा मासा आपल्याला पाहायला भेटते. किलो कसं ते विचार आहे बघा त्यांना. फ्रेश आहे मस्त भेटतं बघा. कटिंग कसा करतो तिकडे. ते कसं हलवा मासा काय आहे? 450 एक भेटे का 450 में? हा किलो कमी आहे का? इकडे दादा बोलतात कमी भाव आहे जरा आजचा हलव्याचा. माल जबरदस्त आहे ना. हे कापल्यावरून समजलं तिथे मस्त कापले. हां मस्त. किती लास्ट किती होतील जरा? 450 कमी नाही. फिक्स रेट आहे 450. किती बसेल त्याच्यामध्ये? ओके एक पण आहे 2 पण आहे. हे लॉबस्टर आपल्याला पाहायला भेटत मस्तपैकी जबरदस्त. त्यांची गाभोली पण पाहायला भेटते. इकडे अंडी बघा असं वाटतं इकडे. याच्यात लोक अंडी बघा याच्यामध्ये एवढे साईज बघा ना तुम्ही. भरपूर मोठे लॉबस्टर आहेत. ते कसे रे बांगडे? 250 रुपये एवढे सर्व किलो. अच्छा 250 रुपये किलो 250 रुपये बांगडे. मस्त मोठी साईज पण आहे बांगडे. इथे पाहायला भेटते बांगडे भेटत पण आपण इथे बोंबील घेतलेले आहेत 180 रुपयामध्ये. 200 रुपये बोलत होते पण कमी काहीतरी केले त्यांनी. मस्त छान आहे बोंबील असे. मोठी साईज पण आहे का असे लोक घेतात असे. पापलेट वगैरे चमकतात मस्त वेगळे असे पापलेट आहे तिथे. किती प्राईज आहे ते विचारूया. ते काय रे पापलेट कसे आहेत? 1250. किती बसतील त्याच्यामध्ये? 3 फक्त 1250 रुपयामध्ये 3 मस्त वगैरे येते. चमकतात फ्रेश पापलेट पाहायला. दाखव फ्रेश आहेत काय? फ्रेश आहे का? पुढे जाऊया एकदा पुढे जास्त करून बर्फामध्ये स्टोरेज केलेली असते मच्छी वगैरे. किती मच्छी वगैरे बापरे. खूप सारी अशी लादीवरती ठेवलेली मच्छी इकडे. बोंबील आहे तिकडे बघा. बोंबील पण मस्त आहे. आपण बोंबील घेतलेले आहे तिकडे. सुरमई तर खूप सारी सुरमई इकडे.
लोकांच्या आता स्टोरेजमध्ये ठेवण्याची घाई बघा किती आहे, खूप सारे अशा आता वाजले 9:30 वाजलेत आणि बघा स्टोरेज ठेवतात इकडे हलवा मासा वगैरे सगळे मासे तिकडे गोड पाण्यातले मासे पण आहेत इकडे आणि सुरमई बघा तिथे बापरे सुरमई इकडे बघा पूर्ण डिकच्या डिक आला इकडे 2000 रुपये बॉक्स आहे पूर्ण 2000. टाकला मासा जास्त करून आगरी लोकांमध्ये ना लग्नामध्ये जास्त करून याचा उपयोग जास्त होतो हल्दीमध्ये जास्त आणि सुरमई पण आपल्याला टोल बिल पाहायला इकडे वाम पाहायला पाहिजे काळी वाम आहे सुरमई पण आगोळी वापरतो मस्त 550 रुपये किलो. हे बघा केवढी 7-8 किलोचा आहे पूर्ण 8 किलोचा एक मासा आहे सुरमई 550 रुपये किलो आहे. बघा काय जबरदस्त साईज आहे मॉन्स्टर आहे म्हणजे माझ्या हातात उचलणं मला कठीण झालं आहे. एक नंबर साईज आहे. हा हे बघा इकडे काका इकडे आपले प्रॉन्स साफ करतात 500 रुपये किलो 500 साफ करून साफ करून. ओके चांगलं आहे चांगलं आहे. अजून काय तुमच्याकडे मच्छी मालकनीच आहे. अच्छा कर्ली मासा अजून लय मच्छी असते. हो मला ना हलवा पाहिजे. हलवा चांगला कुठे भेटेल मला सांगा कसा आहे किलो कसा आहे तो हलवा 550. प्रशांतला प्रॉन्स घ्यायचे तिकडे काय 300 रुपये 320 रुपये किलो आहेत. 300 चल ठीक है 300 कमी करें. ये खत्म हो गया सब समुद्र का हाँ समुद्र आणि तालाब का अच्छा ओके पालीव हे पालीव रहते ना पालीव पालावर रहते हाँ हाँ मावशींकडे इकडे मच्छी साफ करून भेटते 20 रुपयामध्ये. किती टाइम लागेल हो मावशी 10 मिनिट 15 मिनिट 10-15 मिनिट लागते त्याला साफ करायला. तर हा स्पीड बघा ना कसा ती तुझीच आहे का हां वा त्याला साफ कसं करतात बघा. आणि आपण जरी घरी साफ करायला गेलो तर मला वाटतं अर्धा तास लागेल. ते 10 मिनिटामध्ये सर्व सोलटवून टाकतात सर्व असे बघा. चला इडलीवाला नाश्ता घेऊन आला इकडे बघा. टब बघा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असे टब असतात मच्छीचे असे खूप सारं. आता मच्छी मार्केट पण थोडं कमी होत आलं. 10 वाजले बघा सकाळी ते नाही म्हणून वाजले बघा इथे 10 वाजले इकडे. इकडे बघा खोत मासा पण किती किलोचा असेल काका आता वजन करू. अच्छा वजन करणार आहेत काका इकडे वजन करणार. खोत मासा पण पाहायला भेटते एवढा चला वजन करतात बघूया तिकडे किती किलोचा भरतो बघूया. डायरेक्ट त्याला टाकले टपामध्ये 4 किलो किती टप 4 किलो. अच्छा टप 4 किलोचा आहे 21 किलोचा म्हणजे 21 मधले 17 किलो. अच्छा 17 किलोचा पूर्ण मासा आपल्याला खावा. मच्छी आपण घेतली त्यासाठी आपल्याला लागणारा बर्फ म्हणून आपण घेतो इकडे बर्फाची मशीन बघा इथे एकदम थोडा दे ना अंकल. चला इथे कटिंग करायचं इथे बर्फ बघा असा कटिंग होईल इकडे. करा चालू करा तुमची मशीन. काय सर्व झाला चुरा झाला. म्हणजे आपण प्रॉफिट मार्केटमध्ये खूप सारी आपण मच्छी घेतलेली इकडे. प्रशांत भाऊनी पण खूप मच्छी घेतली इकडे. काय काय घेतलं प्रशांत? मी घेतली कोळंबी आणि हलवा. अच्छा ओके चांगला निघाला ना. हां स्वस्त होतं तसं ना. स्वस्त पण आहे आणि चांगलं पण आहे म्हणजे ओके अच्छा क्वालिटी वाईज जे आहे ना ते चांगलं वाटलं मला. बरं मी घेतले बोंबील आणि सुरमई घेतले. तर खूप सारी आपल्याला मच्छी ह्या टायमाला स्वस्त म्हणजे भेटली थोडीफार अशी. आज रविवार पण होता मला वाटलं मच्छी महाग भेटेल अशी. तर ठीक आहे म्हणजे आपण आता वाजलेत 10:30 आणि जरा लेट झालं खूप सारं लेट झालं आपल्याला. तर आता आपण निघालो घरी जायला. तर फायनली म्हणजे आपण हा प्रॉफिट फिश मार्केटचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला म्हणजे बाय धन्यवाद.